आपल्या सर्वांचे फोनिक्स क्लासेसमध्ये स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला चौरस संख्यांविषयी माहिती सांगणार आहे. चौरस संख्या कशाला म्हणायचं, एकूण चौरस संख्या किती, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये मी मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या आणि जोडमूळ संख्या याविषयी व्हिडिओ केलेला आहे. तर पहा, त्यामध्ये मी तुम्हाला एकूण मूळ संख्या किती, जोडमूळ संख्या किती आणि संयुक्त संख्या किती, त्याचप्रमाणे त्रिकोणी संख्या किती, त्रिकोणी संख्या कशी काढायची त्याचं सूत्र सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्रिकोणी संख्या दिलेली असताना तिचा पाया कसा काढायचा हे देखील मी सांगितलेलं आहे. तर आज चौरस संख्यांविषयी माहिती पाहूया. चला तर सुरुवात करूया. सर्वात प्रथम चौरस संख्या कशाला म्हणायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. इथे मी लिहून घेतलेलं आहे पहा. एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या ही चौरस संख्या असते. पहा, चौरस संख्या खूप सोपं आहे. तर पहा, एका संख्येला त्याच संख्येने गुणून, उदाहरणार्थ समजा इथे आपण 2 घेतले, तीच संख्या म्हणजेच 2, 2 गुणिले 2 4. म्हणजे कोणतीही संख्या घेऊन त्या संख्येचा 2 वेळेस जर गुणाकार केला आणि येणारा गुणाकार म्हणजेच ही चौरस संख्या असते. त्याहीपेक्षा अतिशय सोप्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या आहे. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला वर्गपाठ असतील तर निश्चितच चौरस संख्या सुद्धा तुम्हाला माहित असतील. तर पहा, आता 1 ते 100 मध्ये चौरस संख्या किती, तर इथे मी एक चार्ट काढलेला आहे, त्यामध्ये आपण लिहून घेऊयात. तर पहा, 1, 4, त्यानंतर 9, 16, 25, 36, 49, त्यानंतर 64, 81 आणि 100. तर विद्यार्थ्यांनो पहा, 1 ते 100 मध्ये एकूण चौरस संख्या ज्या आहेत तर त्या चौरस संख्या विद्यार्थ्यांनो 10 आहेत. म्हणजेच 1 ते 100 मध्ये एकूण 10 चौरस संख्या आहेत. पहा विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर या पद्धतीने चार्ट काढून ठेवला तर संख्या किती आहेत, कोणत्या आहेत हे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला चौरस संख्यांविषयी माहिती सांगितलेली आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.